नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं औद्योगिक प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र या परिवारामध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण RTI एलिजिबिलिटी क्रायटेरिया 2024 काय असणार आहे याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. या ठिकाणी मी डिस्क्लेमर दिलेला आहे, डिस्क्लेमर तुम्ही वाचून घ्यायचं आहे. आता सर्वात प्रथम हे पाहायचं आहे आपल्याला की 2024मध्ये जर तुम्ही ITIसाठी ॲडमिशन घेऊ इच्छित आहात किंवा तुम्हाला ITIमध्ये ॲडमिशन घ्यायचं जर असेल तर तुम्ही इलिजिबल आहात का नाही, तर तुम्ही पात्र आहात का नाही हे पाहणं सर्वात महत्त्वाचं आहे. ठीक आहे. त्या पात्रतेचे जे निकष आहेत म्हणजे DVET ज्यांच्यामार्फत ITI हा कोर्स संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशामध्ये चालवला जातो, त्यांच्याकडून काही मार्गदर्शक तत्त्व जारी केलेले आहेत. त्यानुसार तुम्ही ITI करण्यासाठी पात्र असता किंवा नसता. पात्रतेचे जे निकष दिलेले आहेत ते याप्रमाणे आहेत. चला तर एक एक करून आपण पाहूयात. जो पहिला क्रायटेरिया आहे तर तो उमेदवार जो आहे तो भारतीय असला पाहिजे. म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे किंवा भारताचे रहिवासी असणं खूप गरजेचं आहे किंवा तुम्ही असणं महत्त्वाचं आहे. त्याशिवाय तुम्हाला ITIमध्ये प्रवेश मिळणार नाही. त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो या ठिकाणी बघायचा आपल्याला. दुसरा मुद्दा, उमेदवाराने त्या प्रवेश वर्षात दिनांक 31 जुलै रोजी वा तत्पूर्वी वयाची 14 वर्ष पूर्ण केलेली असावी. म्हणजे ज्यावेळेस 31 जुलैच्या ॲडमिशन प्रोसेसला सुरुवात होईल त्या ॲडमिशन प्रोसेसपूर्वी त्याची वयाची 14 वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे. म्हणजे कमीत कमी त्याने 10वी पास किंवा नापास केलेली असणं गरजेचं आहे. 10वीचं जे तुमचं मार्कशीट आहे त्या मार्कशीटच्या आधारावरच तुमचं ITIचं ॲडमिशन होणार असतं किंवा होत असतं. त्यासाठी तुम्हाला 10वी पास होणं गरजेचं आहे अथवा नापास असणं गरजेचं आहे. म्हणजे तुमची वयाची 14 वर्ष त्या हिशोबाने पूर्ण झालेली असतात. त्यानंतर जो महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आपला तिसरा मुद्दा बघायचा आहे आपल्याला. कोणत्याही व्यवसायाच्या प्रवेशाकरता कमाल वयोमर्यादेची अट नाही. म्हणजेच 14 वर्ष तुमची पूर्ण वयाची 14 वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्ही कधीपर्यंत ITI करू शकता किंवा कधीपर्यंत तुम्हाला ITIमध्ये ॲडमिशन घेता येतं, तर याच्यासाठी कुठलीही मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त वयाची अट नाही. म्हणजे कितीही वयापर्यंत 40 असेल, 45 असेल किंवा त्याहून जास्तही जर तुमचं वय असेल तरीसुद्धा तुम्हाला ITIला ॲडमिशन घेता येतं. तुम्ही ITI ॲडमिशन करू शकता. ठीक आहे. त्यानंतर चौथा जो मुद्दा आहे, उमेदवाराचे निकालपत्र श्रेणी स्वरूपात असल्यास म्हणजेच ग्रेड सिस्टीममध्ये असल्यास अशा उमेदवारांनी श्रेणी व गुण यांची समकक्षता असलेले संबंधित मंडळाचे अधिकृत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. म्हणजे समजा तुमचं ग्रेड सिस्टीममध्ये तुम्हाला मार्क्स आलेले असतील किंवा तुमचे मार्क्स नाही तर तुम्हाला ग्रेड्स मिळालेले आहेत. A+ असेल, A असेल, B+ असेल, जे काही तुम्हाला ग्रेड मिळालेले आहे त्या वर्षीचं तुम्हाला काय करायचं आहे, प्रमाणपत्र म्हणजे सर्टिफिकेट किंवा त्याला आपण सनद असं सुद्धा म्हणतो, हे तुम्हाला ॲडमिशनच्या वेळेस सादर करावं लागतं. त्याशिवाय तुमचं ITIमध्ये ॲडमिशन होत नाही. जर ग्रेड सिस्टीममध्ये किंवा ज्या शाळेत तुम्ही शिकल्यात त्या शाळेत तुम्हाला जर ग्रेड सिस्टीममध्ये मार्क्स येत असतील तर तुम्हाला त्या वर्षीचं जे सर्टिफिकेट असेल, प्रमाणपत्र असेल किंवा जी सनद आहे तीच त्या ठिकाणी ॲडमिशनच्या वेळेस सादर करावी लागते. त्याशिवाय तुम्हाला ITIमध्ये प्रवेश मिळत नाही. त्यानंतर पाचवाचा जो मुद्दा आहे तो बघायचा आपल्याला एकदा की नेमकं तुम्ही पात्र आहात की नाही. तर 5व्या मुद्द्यानुसार बघा, उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा SSV, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ किंवा केंद्रीय मंडळाव्यतिरिक्त अन्य मंडळांकडून उत्तीर्ण झाला असेल तर त्याने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून तसे समकक्षता प्रमाणपत्र आणावे. म्हणजे समजा थोडक्यात जर हा मुद्दा समजून घ्यायचा असेल तर असं म्हणू शकतो आपण की तुम्ही HSC बोर्ड, SSC बोर्ड म्हणजे 10वी 12वी ही बोर्डातून न केलेली नाही आहे किंवा तुम्ही केंद्रीय विद्यालय जे आहेत, ठीक आहे,
तर या तिन्ही व्यतिरिक्त कुठल्या बाहेरून समजा मुक्त विद्यापीठातून 10वी वगैरे केली असेल किंवा बाहेरून अर्ज भरलेला असेल, तर तुम्हाला जे महाराष्ट्र राज्य आहे किंवा महाराष्ट्राचे एस-एस-सी बोर्ड किंवा महाराष्ट्र राज्याचे एच-एस-सी बोर्ड यांच्याकडून एम-एस-बी-एस-एच-एस-ई यांच्याकडून त्या प्रकारचं प्रमाणपत्र किंवा त्या प्रकारची सनद ज्या बोर्डातून तुम्ही शिकलेला आहात किंवा एच-एस-सी बोर्ड असेल किंवा एच-एस-सी बोर्डमधून तुम्ही एस-एस-सी बोर्ड असेल तर एस-एस-सी बोर्ड, एच-एस-सी बोर्ड आहे तर एच-एस-सी बोर्ड किंवा तुमचं केंद्रीय शाळा असेल तर त्या शाळेतलं जे काही तुमचा परिसर आहे किंवा जो तुमचं मंडळ आहे किंवा जो तुमचा विभाग आहे त्या ठिकाणी जाऊन त्यांच्याकडून तुम्हाला काय करायचं आहे, तसं प्रमाणपत्र घेऊन यायचं आहे की मी बाहेरून फॉर्म भरला होता किंवा मी मुक्त विद्यातून पास झालेलो आहे, तर मला त्याप्रमाणे काय केलं पाहिजे, सर्टिफिकेट द्या, जेणेकरून माझं ITIमध्ये ॲडमिशन होऊ शकेल. ठीक आहे. या ठिकाणी तुमचे सर्व जे मनात समस्या असतील त्या संपल्या असतील असं मी गृहीत धरतोय. या ठिकाणी जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जे आहे ते सुद्धा प्रेस करा, जेणेकरून यावर्षी 2024ची जी ITIची ॲडमिशनची प्रोसेस आहे ती पूर्ण प्रोसेस दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण पूर्ण कव्हर करणार आहोत. पूर्ण यावर्षीही त्याच्यावर मार्गदर्शन करणार आहोत. तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, जेणेकरून तुम्हाला इतर अपडेट्स मिळत राहतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खरंच खूप खूप आभार. थँक यू व्हेरी मच.